देवाची उपासना देव आज पण जगामध्ये आहे हे तुम्ही सिद्ध करून दाखवलंय. असा वाटला प्रवास खूप छान वाटलाय. पहिली वारी आहे. मनीष माऊली सुखी संसाराचं मंत्र काय आहे की शक्यता बॅटिंग केलं नका, केलं तरी पण लिमिटमध्ये केला. नारोल तोडल्याशिवाय आणि माणूस जोडल्याशिवाय कळत नाही कसा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. तुझ्या भेटीसाठी किती हा जीव आतुरला, तुझ्या भेटीसाठी किती हा जीव आतुरला. ऊन भरपूर पडत असल्या कारणाने छत्रीचा वापर करत आहे. आज 3 दिवस झाले सतत ऊन, पण वारा थंड असल्या कारणाने जमून जाते ते आम्हाला. जय श्री हरी. हरी विठ्ठला आलो शरण तुला देवा, हरी विठ्ठला. हो तूच सखा हरी नाथ अनाथांचा, विठेवरी उभा देव तूच वैष्णवांचा. मनीष माऊली सुखी संसाराचं मंत्र काय. सुखी संसाराचा मंत्र बघा, बायकोने नवऱ्याकडे कधीच काय मागू नये. बायकोने नवऱ्याकडे कधीच काय मागू नये, पण नवऱ्याने अशी वेळच येऊ देऊ नये की तिला काय मागायची गरजच पडू नये. रामकृष्ण हरी. हा आहे आपला सुखी संसाराचा मंत्र. दुसरं म्हणजे आपण 4:30 वाजता आता पायवाट आपण चालू केली. आता आपण आज पार पाडणार आहे दिवे घाट. म्हणजे मोठी अशी आपल्या पांडुरंगाची विठ्ठलाची परमात्माची मूर्ती तुम्ही बघू शकता. ती लवकर दाखवण्यात येईल. जर आम्ही अंधाराच्या अगोदर पोचलो तर चांगल्या प्रमाणे दाखवण्यात येईल. आणि जर आम्हाला अंधार भेटला तर बघूया, पहिल्यांदाच अंधार भेटेल. लाईट पण असेल तर आपल्याला बघूया काय होते. पांडुरंगाची इच्छा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली बघू शकता आता ऊन खूप आहे. चालत आम्ही 1 तास झाला. जेवण घेऊन करून रेस्ट केलं आणि 1 तास झालं चालतो. ऊन अजून जात नाही. पण हे आमच्या संस्थेची मस्त सोय आहे की एनर्जी ड्रिंक टँगवाला ऑरेंज गुलकोंडी टाईप ते पाण्यात मिक्स करून घे. 2-3 सिप मारले का मस्त आनंद वाटते आणि चालायला एनर्जी येते, तेव्हा चांगलं वाटते. महेश माऊली तू घे जे काय बोलतेस ते. कवचिक डायलॉग नाही केला सगळ्यांकडून आम्ही. तर काय बोलू आता, काय सुचवत नाही. तर आता मी हेच सांगतो की बरीच लोक आजकाल पत्त्यामध्ये बॅटिंगमध्ये ते रमलेले आहे. तर कसं आहे म्हणजे माहिती आहे, लिमिटेड खेळतात तर ठीक आहे, पण कधी कधी ना छोट्यानेच मोठा अपराध होतो. आता आपण विचार करतो चल 10 रुपये 10 रुपये खेळतो, मग 10वर 100 रुपयाची लत लागते. 10ने 100 आले, चल 100 रुपये केव्हा खेळूया. 100चे 1000 आले, चल 1000 रुपये खेळूया. 1000चे लाख आले, आता लाखो रुपयाने खेळूया. लाखाचे भरपूर आले, भरपूर रुपयात खेळूया. भरपूर येण्यासाठी सर्वच लावूया. आणि शेवटीला काय, सर्वच गेलं. सर्वच लावलं, राहिलं काहीच नाही. तात्पर्य आहे की शक्यता बॅटिंग केलं नका, केलं तरी पण लिमिटमध्ये केला. ज्याने काय तुम्हाला त्रास नाही होणार, तुमच्या फॅमिलीला त्रास नाही होणार. बरोबर, हेच सांगण्याचा उद्देश होता. बाकी आम्ही काय असं कोणाला पॉईंट आउट नाही करू आणि बरोबर असं काय बोलत नाही. तसं तुम्ही सावधान राहा या बोलून. बरोबर. कारण की आजकाल बॅटिंगवाले काय करतात, भरपूर लोक उधाऱ्या मागतात. आपले स्वतःचे पैसे नाही लावता मित्रांकडे मोठ्या अमाऊंटने उधाऱ्या मागून त्या बेटिंग खेळतात. आणि त्या बॅटमध्ये आपल्या जुगारामध्ये ते संपूर्ण पैसा हरवून जातात. पूर्ण कर्जेबारी होतात. त्यांना नाही बँक लोन देत, नाही कोण लोन देत.
सर्वीकडे त्यांचं कर्ज असते, कुल्ली बसलेले असते, त्याऐवजी ते 10% 15% माणसाकडे जातात की मला 10% दे, 15% दे, कारण की त्यांना पैसा डबल करायचा लालच आलेला असतो आणि तो ऑलरेडी डुबलेला असतो. त्यात तो अजून डुबत जातो, अजून डुबत जातो, अजून डुबत जातो. म्हणून सुरुवात छोट्याने होते. तर तुम्हाला सुधारायचं आहे, तुम्ही सुधरू शकता. बाकी रामकृष्ण हरी, तुम्हाला जसं वाटेल तसं करा. लाईफ तुमची, इच्छा तुमची, तुम्हाला कसं जगायचं, काय करायचं ते तुमच्यावर आहे. कारण की कसं आहे, कुत्रा तुम्ही कितीही काय बोला पण तो भोकणं सोडणार नाही. आणि सापाला कितीही दूध पाजा पण तो डसणं सोडणार नाही. तसंच माणसाला कितीही सुधरवा तो सुधारणारच नाही. सुधरायचं असेल तर ते स्वतःवरच आहे. जर तो माणूस सुधरत नसेल तर आपण त्या संगतची लांब गेलेलं बरं. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नमस्कार माऊली. आता तुम्ही पाहू शकता मी पेट्रोल पंपवरती थांबलेलो आहे. पेट्रोल पंपचे जस्ट आता घाट चालवणार आहे, तोच म्हणजे दिवे घाट आहे आपला. त्या दिवे घाटवरती आपण तो मोठा विठ्ठल आहे ना, त्याचं दर्शन घेणार. तेव्हा तुम्हाला भेटू दर्शनासाठी. काय बरोबर? रामकृष्ण हरी. इंद्रशंकर शिर्के. तर शिवम डोंगरीकर 2 शब्द बोलावे. कसं का वाटला आत्तापर्यंत तुमचा प्रवास? आज घाट चढायचा आहे. 2 शब्द घ्या की तब्येत वगैरे कशी आहे? बरं आहे. तब्येत सर्व बरं आहे. रामकृष्ण आहे. आणि माऊली आता आपल्याकडे आहे. स्वागत माऊली बिच्चू. तुम्ही 2 शब्द बोला. तुम्हाला आतापर्यंत प्रवास कसा वाटला? प्रवास खूप छान वाटलाय. पहिली वारी आहे. चांगले एक्सपिरियन्स येत आहे. खूप छान वाटतंय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. आता इथे सर्वजण विसावा करत आहे, कारण की आता संपूर्ण आपले वारकरी पूर्ण इथे जमा होतील. त्याच्यानंतर नारळाचा मानपान देऊन आपण दिवेघाटला सुरुवात करू. कारण की कसं आहे आपलं उमेश माऊली, नारळ तोडल्याशिवाय आणि माणूस जोडल्याशिवाय कळत नाही तो कसा आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नमस्कार माऊली. आज खरोखर आषाढी एकादशीच्या वारीचं सुरुवात झाली आणि आपल्या वर्सोवा गावातून बरेच किती वर्षाले 25-30 वर्षापासून लोक येतात आणि ही तुम्ही प्रथा अशीच वर्सोवाचं कायम ठेवलेली आहे. पुन्हा एकदा डोंगरी गल्ली तरुण मंडळ आणि मांडवी गल्ली, बाजार गल्ली आणि बऱ्याच आपल्या गल्ल्या इकडे आलेल्या आहेत. त्यांचे मी आभार मानतो. खरोखर ही प्रथा जी चालू ठेवलेली आहे आणि एक आपल्या कोळी समाजाचं नाव नौतिक केलेलं आहे. मी वेसाव कोळी जमाताचा माजी अध्यक्ष म्हणून मी सांगतो, खरोखर आजच्या पिढीने म्हटलं बोलता धर्म, जात, भात न ठेवता
कुठलं हे न करता देवाची उपासना देव आज पण जगामध्ये आहे हे तुम्ही सिद्ध करून दाखवलं. आणि या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा सर्वांना, सर्व गावकऱ्यांना आणि पायी आलेल्या सर्व भक्तांना, माऊलीला आणि सर्वांना एकदा शुभेच्छा माझ्याकडून. रामकृष्ण हरी माऊली. विठ्ठल 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 विठ्ठल. तुझ्या भेटीसाठी किती हा जीव आतुरला, तुझ्या भेटीसाठी किती हा जीव आतुरला. आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला, आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला, आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला. हो तूच सखा हरी नाथ अनाथांचा, विठेवरी उभा देव तूच वैष्णवांचा. हो तूच सखा. रामकृष्ण हरी माऊली. आता तुम्ही पाहू शकता कोणता घाट आहे? दिवेघाट. अर्चित भाऊ, आता आपण इथे थांबलेलो आहे नाश्ता पाणी करण्यासाठी. तर कसं काय पुढचं काय सांगणार तुम्ही 2 शब्द आपल्याला? नमस्कार माऊली. रामकृष्ण हरी. आता तुम्ही पाहू शकता आपल्याला आता दिवे घाट चालू होणार आहे. तर काय बोलू मग?